पिंपळगाव जोगा पुणे या गाडीवरती जुन्नरच्या जुन्या स्टँडवरती दगडफेक करण्यात आलेली आहे आणि ही दगडफेक कोणातरी अज्ञात इसमानी केलेली आहे आणि त्याच्यामुळं गाडीचे ड्रायव्हर आणि कंडक्टर आपली एसटी घेऊन जुन्नर पोलीस स्टेशनला आलेले आहेत। आपल्याबरोबर आता काही प्रवासी आहेत, आपण त्यांना विचारत नक्की काय झालं। जुन्नर स्टँड ते एक दाढीवाला माणूस होता आणि त्याने जुन्या स्टँडला येऊन ड्रायव्हरला म्हणला गाडी का थांबवली नाही, तर त्या बाबतीत त्यांनी गाडी आम्ही म्हणतात प्रवाशांचे हाल होतात म्हणून गाडी पुढं जाऊ द्या आणि पुढं गेल्यानंतर ते लगेच 2-4 जण आले, त्यांनी गाडी थांबवली। एकाने ही काचेवर काय मारलं काय मला माहीत नाही, मी ड्रायव्हरला हात घेतलं। या गाडीचे ड्रायव्हर दुर्वे आपल्याबरोबर आहेत, तर काय झालं होतं नक्की सांगतो। मी नवीन स्टँडच्या बाहेर निघलो गाडी घेऊन, प्रवाशांनी जिथे कमांडर उभे राहते तिथे हात दाखवला आहे। मागं 2 व्हीलरवाले होते, कंडक्टरने दरवाजा उघडला नाही, मी गाडी थांबवली नाही। त्याच्यामुळे जुन्या स्टँडला पोरं बोलवली आणि धमकी देऊ लागले आणि मग काच फोडली पुढची। ते कोण होते, तुमच्या ओळखीचे होते का? नाही, आमच्या ओळखीचे अज्ञात व्यक्ती। आता किती लोक होते? 5-6 जण होते, 5-6 लोक होते। त्यांनी हात केला आणि तुम्ही गाडी नाही थांबवली म्हणून त्यांनी मागून येऊन त्याच्यावर दगडफेक केली आणि पुढे येऊन गाडी थांबवली आणि सर्व आडवे झाले आणि काच फोडली। बरं, तुम्ही आता पोलीस स्टेशनला काय तक्रार दाखल केलेली? आमची नुकसान झाली म्हणून गाडीची। आपल्याबरोबर गाडीचे वाहक पण आहेत, त्यांना विचारू। तुम्ही दरवाजा नाही उघडल्यानंतर काय झालं? नाही, तसं काही झालेलं नाही। नेमकं काय प्रॉब्लेम झाला माहिती आहे का, ज्या वेळेला नव्या स्टँडवरून गाडी निघाली, आता नव्या स्टँडवरून गाडी जेव्हा मार्गस्थ होते त्यावेळेला चढ आहे आणि अचानक म्हणजे मोठा रस्ता आहे, समजा हायवे। आता हायवेवर जर चालकाने जर गाडी उभी केली तर मागून येणाऱ्या गाड्या किंवा मोटरसायकल येऊन गाडीला धडकतील, परत आपल्यावर नुकसान भरपाई किंवा आपल्यावर दावा दाखल करतील, म्हणून चालकाने रस्त्यावर काही गाडी उभी केली नाही। आता ज्या प्रवाशाने किंवा ज्या अज्ञात माणसाने जर हात दाखवला असेल तर ते काही मी बघितलेलं नाही। पण ज्या वेळेला जुना स्टँडला गाडी गेली त्यावेळेला मी प्रवासी घेत होतो, तर एक प्रवासी अचानक आला आणि हमरीतुमरीने येऊन त्यांनी माझी कॉलर धरली। मी त्याला म्हटलं बाबा हे असं काय झालं, तर तो म्हटला की नाही तुम्ही नव्या स्टँडला गाडी उभी केली नाही। म्हटलं नव्या स्टँडला अर्धा तास गाडी उभी होती आमची, त्यावेळेला काय ते म्हटले नाही आम्ही बाहेर होतो, बाहेर असताना तुम्ही उभी केली नाही गाडी। म्हटलं नाही असं शक्यच नाही, गाडी रस्त्यावर उभी नाही करता येणार, कारण स्टँड सोडल्यानंतर गाडी उभी करता येत नाही। मग तुम्ही परदेशपुरात येऊन उभं राहायचं होतं, ते म्हटले नाही आम्हाला इथं। तर मग त्यांनी काय केलं, जुन्या स्टँडवर 10-12 पोरं गोळा केले त्यांनी, त्यातल्या 5-6 जणांनी काय केलं, गाडीमध्ये चढून माझी कॉलर धरली। कॉलर धरल्यानंतर मी त्यांना त्याचा प्रतिकार केला, पण त्यावेळेला काय झालं, कुणीतरी पुढल्या बाजूने जाऊन चालकाच्या समोरची काच फोडून टाकली। त्यावेळेला माझ्याही काही लक्षात आलं नाही का समोरची काच फोडली म्हणून। आता मला वाटलं निवडलं म्हणून मी वरून पाहतो तर चालकाने मला सांगितलं की समोरची काच फोडली, मग आम्ही काय जुन्नर पोलीस स्टेशन येथे NC नोंदवली। पिंपळगाव जोगा पुणे गाडीवरती झालेल्या दगडफेकीबाबत सुरेश माधव दुर्वे गाडीचे चालक आहेत, यांनी जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे आणि त्यानुसार जुन्नर पोलिसांनी भारतीय दंडविधान 427 प्रमाणे तक्रार दाखल करून घेतलेली आहे आणि पुढील तपास ते करत आहेत। कॅमेरामन प्रतीकसह मी किशोर वारुळे, I1 न्यूज जुन्नर।